महाराष्ट्राचं कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेरायाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आणि तीर्थक्षेत्र वडस गावातील तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संत दादा ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांच्याच माध्यमातून आज हा भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. खरं तर माता आणि माती या दोन्हीमध्ये फरक असतो फक्त वेलांटीचा, परंतु एक माणसाला जन्म देते आणि दुसरी माणसाला कुशीमध्ये घेते. अशाच या माता आणि मातीच्या पवित्र स्मृतीस विनम्र असे अभिवादन. खरं तर दादा आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे की स्वप्न अशी असतात जी माणसाला झोपू देत नाहीत. आपण जी स्वप्न झोपेत बघतो ती स्वप्न नसतात, तर स्वप्न ती असतात जी माणसाला झोपू देत नाही. आणि असंच स्वप्न आपल्या सावरगाव कुसूर गटातील विकासाचं स्वप्न आमच्या संतोष दादांनी पाहिलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची असताना खऱ्या अर्थानं गरज आहे. आज आमच्या वडस गावामध्ये नंदनवाडी नावाची एक वाडी सर, तिथं जाताना खऱ्या अर्थानं रस्त्याची सोय नव्हती जाण्यासाठी. आज म्हणजे पावसाळ्यामध्ये जाताना खरं तर इतका खडतरीचा रस्ता होता की जाण्यासाठी एक आव्हान असायचं त्या रस्त्यानं. परंतु दादांनी स्वतः त्या रस्त्याची पाहणी केली, स्वतः 15 लाख रुपये खर्च त्या रस्त्यासाठी केलाय आणि आज त्या रस्त्यावर शरद दादांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पुलबांधणी केली आणि आज त्या रस्त्यावर काँक्रिटीकरण सुद्धा झाले. आज आपण प्रत्येक प्रकारची राजकीय मंडळी पाहिली, परंतु मी असा पहिल्यांदा राजकीय नेता पाहिलाय जो कीर्तनकारांचा, प्रवचनकारांचा आणि मृदंगमणींचा सत्कार समारंभ त्यांनी आमच्या वडस गावामध्ये केलाय. सर्व वैष्णवांचा मेळा त्यांनी आमच्या वडस गावामध्ये भरवला. हे खऱ्या अर्थानं सांगणं मला भाग्याचं वाटतं. त्याचबरोबर कोरोनासारखी महामारी आपल्या देशामध्ये आली होती. कोणत्याही राजकीय पदावर नसताना या माणसानं त्यावेळी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी गोळ्या औषधांचं वाटप आपल्या सावरगाव कुसूर गटामध्ये केलं. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन किंवा माणसाला कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, विविध कौशल्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं. मग यावेळी अशा या व्यक्तिमत्वाकडे पाहून मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की जिंदगी में कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, जिंदगी में कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नहीं मिलते मोती सहज गहरे पानी में, नहीं मिलते मोती सहज गहरे पानी में, फिर भी उसकी मुट्ठी हर बार खाली नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या दादांच्या पाठीमागे ठेवा. तुमच्या आशीर्वादाची त्यांना खऱ्या अर्थाने आज गरज आहे, एवढाच माफक आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद.